महाराष्ट्राचे नेते आदरणीय राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी आमच्या सर्व लाडक्या बहिणीशी संवाद साधला। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात आमच्या भगिनींशी संवाद साधला आणि सर्व भगिनींनी रक्षाबंधनाचे त्यांना धन्यवाद दिले की आमच्या अकाउंटला रक्षाबंधनची आम्हाला ओवाळणी मिळालेली आहे। म्हणून सर्व बहिणींनी आमच्या देवाभाऊचे धन्यवाद मानले आणि महायुतीचं सरकार मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, अजितदादा असतील किंवा सर्व आमदार असतील यांचं सर्व भगिनींनी धन्यवाद मानलेले आणि भविष्यात त्यांचे आशीर्वाद असेच राहतील आणि मला वाटतं येणाऱ्या काळात आम्ही जनतेची सेवा करू असं आदरणीय देवेंद्र भाऊंनी आश्वासन दिलेलं आहे। आम्ही ज्या भगिनी राखी बांधली त्याचं उत्तरदायी होण्याचा आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू। खरं राखीचं रक्षाबंधनाचं जे धाग्याचं पवित्र महत्त्व आहे की एका भावाने बहिणीचं रक्षण करावं, मग तिच्या सुखादुखामध्ये काही मदत करावी, हे महायुतीचं सरकार मला वाटतं ह्याच माध्यमातून मदत करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मदत करत आहे, भाऊ बहिणीला मदत करत आहे। देवा भाऊ ने जो अकाउंट में रक्षाबंधन की जो गिफ्ट दिए उसका हम देवा भाऊ के बहुत आभार मानते हैं। बहुत बहुत धन्यवाद। उन्होंने हमें सभी बहनों को बहुत अच्छे से खुश किया है, तो उनका बहुत बहुत आभार है आज। धन्यवाद। राजू मामांनाही राखी बांधलेली आहे, तो राजू मामांनाही आम्ही खूप खूप आभार मानतोय। राजू मामा आमच्यासाठी खूप काही करत राहतात नेहमीच। आम्ही काही आमची हे जे पण समस्या असेल ते नेहमी ते आमची सॉल्व करत राहतात। त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि तेच पुढचे आमदार व्हायला पाहिजे आमच्या राजू मामा। नमस्कार, मी भारती सोनवणे, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष। आज लाडकी बहीण योजना हे मोठा उपक्रम घेतला आहे। आज म्हणजे देवा भाऊंनी जे उपक्रम चालवलेला आहे, सर्व महिलांना एक हातभार म्हणून त्यांचा उदरनिर्वाह होतो आणि प्रत्येक महिन्याला 1500 रुपये पडतात। तर त्यांचं जे पैशाची किंमत आहे ते समजू शकतात, कारण की एक महिला 300 रुपये रोजाने शेतामध्ये काम करायला जाते, तर महिन्याचे 1500 रुपयाची किंमत त्यांनाच माहिती। जे देवा भाऊने जे उपक्रम राबवले हे सर्व महिलांना एक हातभार आहे। खूप छान उपक्रम आहे। आज जे माझ्या मामींच्या आणि रेखाताईंच्या माध्यमातून सर्व महिलांच्या माध्यमातून हा उपक्रम केला आहे। मामांत्यांची बी साथ आहे त्याच्यामध्ये। खूप आज जो उपक्रम झाला तो खूपच छान झालेला आहे। मी मामीचे सर्व BJPच्या महिलांचे मी खूप आभार मानते। ज्या येणाऱ्या सर्व महिला होत्या त्या बहिणींचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते। धन्यवाद। नमस्कार, मी रेखा वर्मा, प्रदेश सचिव आणि लाडकी बहीण योजनेची जिल्हा संयोजिका। आज चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात 40 जिल्ह्यात हा कार्यक्रम घेण्यात आला आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे 2 महिलांशी देवेंद्रजीने लाईव्ह संवाद साधला। काही प्रश्न महिलांचे होते त्याचे उत्तर देवेंद्रजीने स्वतः दिलं आणि जळगाव जिल्ह्यात आज राजू मामांतर्फे आमचे लाडके आमदार यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला। काही महिलांनी मामांना राखी बांधली प्रतिनिधी स्वरूपात आणि मामांनी प्रत्येक बहिणीला काहीतरी भेट दिली। आज 2 ते 3 हजार महिला इथे एकत्र झाल्या होत्या आणि खूप छान नियोजन मामांनी केलं आणि आज या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद मामांना भेटेल अशी मी आशा बाळगते। आणि आमच्या देवाभाऊने जो शब्द दिला होता की आम्ही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकू, तर ते पैसे राखीच्या आधीच टाकण्यात आले आणि 2 महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात आले। याच्यानंतरही ज्या महिला फॉर्म भरतील त्यांना पण 4500 एकत्रितपणे त्यांच्या खात्यात येतील। त्यामुळे जसं की दुसऱ्या यांनी विरोधकांनी सांगितलं होतं की खटाखट पैसे तुमच्या बँकेत 5000 पडतील, पण शब्द देऊनही त्यांनी पैसे दिले नाही। पण आमच्या सरकारने शब्द दिला आणि तो पाळला, त्याबद्दल आमच्या महायुती सरकारचे, मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी शुभांगी विरेले, भारतीय जनता पार्टीमध्ये मंडळ पाचचे अध्यक्ष। आज जो महायुतीने जो निर्णय घेतला त्या पद्धतीने आपले फडणवीस साहेब यांनी जो निर्णय घेतला की महिलांच्या खात्यावर हर महिन्याला 1500 रुपये, हा निर्णय एकदम योग्य आणि चांगला आहे। आज महिला घरगुती काम करते तेव्हा त्यांना 300 रुपये, 400 रुपये किंवा 500 रुपये, जास्तीत जास्त 1000 रुपये महिना पडतो, पण आज 1500 रुपये हा महिलांच्या एक
स्वतःच्या पायावर उभं होण्यासारखं एक त्यांना शक्ती मिळते की आज एक रुपया जमवून महिला आपले पैसे जमवतात. त्या माध्यमातून आज त्यांना 2 महिन्याचे 3,000 रुपये आले. त्यामुळे महिलांच्या याच्यामध्ये आनंद बघायला मिळाला. महिला खुश आहेत आणि महिलांना पण एक कुठेतरी असं वाटलं की आज काहीतरी एक कमाईचं साधन किंवा एक महिलांना जो आनंद असतो तो वेगळाच आज महिलांच्या चेहऱ्यावर दिसला. आणि जे आमचे मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि आमच्या शहराचे लाडके आमदार राजमामा भोळे झाले, आमची सगळी टीम जे पदाधिकारी आहे त्यांनी पण ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहभाग घेतला. आणि जो आज हा कार्यक्रम चांगल्या रीतीने राबला आणि कायमस्वरूपी असाच राहावेल आणि महिलांना असाच भाऊबीजेचा म्हणा किंवा रक्षाबंधनचा जे नेहमी गिफ्ट राहील हे आमच्या सरकारकडून नेहमी मिळत राहील. आणि आज महिला म्हणून मलाही खूप आनंद झाला या बाबतीमध्ये. महिलांचा जो चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो बघून एक आमच्या भारतीय जनता पार्टीला एक समाधान आणि आनंद मिळाला. धन्यवाद. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.